बरेच गंभीर गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगाराला व त्याच्या साथीदाराला अटक करून पुणे ग्रामीण हद्दीतील 2 व ठाणे शहर आयुक्तालयातील 1 असे एकूण 3 खुनाचे गुन्हे उघडकीस आणण्यात स्थानिक गुन्हे शाखा व खेड पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण पोलिसांना यश आले. खेड पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 153/2026 भारतीय न्याय संहिता कलम 103(1) प्रमाणे दिनांक 18/3/2026 रोजी गुन्हा दाखल होता. सदर गुन्ह्यात जैदवाडी तालुका खेड जिल्हा पुणे येथे मोकळ्या जमिनीत मयत धनंजय मारुती घेवडे वय वर्ष 33 राहणार राक्षेवाडी तालुका खेड जिल्हा पुणे मूळ राहणार कारेगाव तालुका आंबेगाव जिल्हा पुणे याचा मृतदेह आढळून आला. मयताच्या डोक्यावर व तोंडावर कोणत्या तरी हत्यारानं मारहाण करण्यात आली होती. मयत धनंजय घेवडे याचा कोणीतरी अज्ञात व्यक्तीनं काहीतरी अज्ञात कारणावरून खून केला असल्याबाबत मयताचा भाऊ सचिन मारुती घेवडे वय वर्ष 36 राहणार कारेगाव तालुका आंबेगाव जिल्हा पुणे यांनी फिर्याद नोंदवली असल्यानं वरीलप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांनी गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेऊन गुन्हा उघडकीस आणण्याच्या अनुषंगानं मार्गदर्शन करून सूचना केल्या होत्या. सदर गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाच्या वतीनं समांतर तपास सुरू करण्यात आला. घटनास्थळ हे दुर्गम भागात असल्यानं सीसीटीव्हीचा अभाव होता. घटनास्थळापासून मुख्य रस्त्याला जोडणाऱ्या रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले असता अभिलेखावरील सराईत गुन्हेगार ललित दीपक खोल्लम राहणार शिरोली तालुका खेड जिल्हा पुणे व त्याचा एक साथीदार अशी माहिती प्राप्त केली असता त्याचं नाव नंदलाल होले राहणार कोरेगाव राहणार कारेगाव तालुका आंबेगाव जिल्हा पुणे असे निष्पन्न होऊन तो देखील सराईत गुन्हेगार असल्याची माहिती मिळाली. ललित खोल्लम व नंदलाल होले हे सराईत गुन्हेगार असून खून झालेल्या घटनास्थळाच्या परिसरात आढळून आल्याचे त्यांच्यावर संशय बळावला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन्ही संशयितांचा सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे खेड व वडगाव निंबाळकर असे सुमारे 145 किलोमीटर सलग 6 दिवस 110 कॅमेऱ्यांचा मागोवा घेण्यात आला. दोन्ही संशयित गुन्हेगार हे वडगाव निंबाळकर परिसरात असल्याची बातमी गोपनीय बातमीदाराकडून मिळाली. दिनांक 25/3/2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक खेड पोलीस स्टेशनकडील पथक व वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनकडील स्थानिक पोलीस अधिकारी मदतकामी सोबत घेऊन वडगाव निंबाळकर परिसरात योग्य पद्धतीनं सापळा लावण्यात आला. आजूबाजूला असलेल्या ऊसाच्या शेतात घेराव घालण्यात आला. संशयितांचा शोध घेत असताना पोलिसांची चाहूल लागल्यानं दोन्ही गुन्हेगारांनी ऊसाच्या शेतातून पळ काढून नदीच्या दिशेने पळत सुटले. तपास पथकातील अधिकारी अंमलदार यांनी अतिशय शीघ्रतेनं पाठलाग करून आरोपी नदीपात्रात उडी मारण्यापूर्वीच शिताफीनं दोघांना ताब्यात घेतलं. आरोपी ललित दीपक खोल्लम वय वर्ष 38 राहणार शिरोली शिंदेवस्ती तालुका खेड जिल्हा पुणे व नंदलाल दिलीप होले वय वर्ष 31 राहणार कारेगाव तालुका आंबेगाव जिल्हा पुणे यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी आरोपींकडे कौशल्यपूर्ण तपास करत आरोपींना विश्वासात घेतल्यानंतर आरोपींनी खुनाच्या गुन्ह्यांची मालिका सांगितली. आरोपी नंदलाल होले मयत धनंजय घेवडे असे एकाच गावात सध्या राहत आहेत. धनंजय घेवडे नंदलाल होले यांच्यात भांडण झाले होते. त्यांच्या गावातील निलेश कैलास सनस याच्यासोबत देखील धनंजय घेवडे याचा वाद होता. वादाच्या कारणावरून आरोपी ललित खोल्लम नंदलाल होले यांनी मिळून संगनमतानं धनंजय मारुती घेवडे वय वर्ष 33 राहणार राक्षेवाडी तालुका खेड जिल्हा पुणे मूळ राहणार कारेगाव तालुका आंबेगाव जिल्हा पुणे याच्या डोक्यात लोखंडी रॉड व दगडानं मारून खून केला आणि हे कबूल केलं आहे. आरोपी निलेश कैलास सनस वय वर्ष 34 राहणार कारेगाव तालुका आंबेगाव जिल्हा पुणे याने इतर आरोपींना गुन्हा करण्याकरता पैसे पुरवले असल्याची माहिती तपासात समोर आली असल्यानं त्याला देखील गुन्ह्याच्या कामी ताब्यात घेतले. 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे. मयत धनंजय घेवडे याचा खून करण्यासाठी वापरलेले लोखंडी रॉड दगड जप्त केला असून गुन्हा करताना आरोपीच्या अंगावर असलेले कपडे जाळून टाकले होते. ते ठिकाण तपासून कपडे ज्या ठिकाणी जाळले त्या ठिकाणावरील राख हस्तगत करण्यात आली. त्याचप्रमाणे आरोपींनी मयत धनंजय घेवडे याचा मोबाईल फोन गुन्हा करून जाताना वापगाव गावाजवळील विहिरीत टाकून दिला होता. तो मोबाईल देखील हस्तगत करण्यात आलाय.
आरोपी ललित खोल्लम याची गुन्हेगारी पार्श्वभूमी असून त्याच्या विरोधात यापूर्वी 2 खून, खुनाचा प्रयत्न 1, दरोडा 2, जबरी चोरी 10, घरफोडी आणि चोरीचे 20 असे एकूण 35 गुन्हे सातारा, पिंपरी चिंचवड आयुक्तालय, पुणे शहर आयुक्तालय हद्दीत दाखल आहेत. त्याचप्रमाणे आरोपीनं जबरी चोरी करताना अवैध गावठी पिस्तुलाचा वापर केलेला आहे. आरोपी नंदलाल होले याच्यावर देखील दरोड्याचा गुन्हा दाखल आहे. दोन्ही आरोपीवर यापूर्वी मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली असून सध्या जामिनावर बाहेर आले आहेत. आरोपीची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्यानं त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता आरोपी ललित खोल्लम याचे महिला रुपाली विलास वाडेकर राहणार शिरोली तालुका खेड जिल्हा पुणे हिच्यासोबत प्रेम संबंध होते. त्या कारणातून ती नेहमी त्याच्याकडे पैसे मागत होती. पैसे मागण्याच्या कारणावरून त्याच्यात नेहमी भांडण होत होतं. त्या दरम्यान तिचा मुलगा श्रीकांत वाडेकर हा देखील आरोपी ललित खोल्लम याच्याकडे पैशाची मागणी करत होता. या गोष्टीचा राग आरोपी ललित खोल्लम याच्या डोक्यात होता. रुपाली वाडेकर व श्रीकांत वाडेकर हे ठाणे येथे असताना दिनांक 7/11/2025 रोजी पैसे देतो अशी फूस लावून त्यानं मयत श्रीकांत विलास वाडेकर वय वर्ष 26 राहणार शिरोली तालुका खेड जिल्हा पुणे यास खेड येथे बोलवून घेऊन त्याचं अपहरण केलं आणि श्रीकांत वाडेकर या शिरोली येथील फ्लॅटवर नेऊन त्याच्या डोक्यात लोखंडी रॉडनं मारहाण करून त्याचा खून केला. आरोपी नंदलाल होले याच्या मदतीनं श्रीकांत वाडेकर याचा मृतदेह मंचर परिसरात नेऊन जाळून टाकला. मृतदेहाची विल्हेवाट लावली. मयताची राख गोळा करून घोड नदी पात्रात सोडून दिली असल्याचं तपासात निष्पन्न झालं. श्रीकांत वाडेकर याचं अपहरण करून त्याचा खून करण्यात आला असल्याची आरोपींनी कबुली दिली. त्याबाबतचा महात्मा फुले चौक ठाणे शहर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 1239/2025 BNS 140-2 प्रमाणे गुन्हा दाखल असून गुन्ह्यात BNS 103 हे कलम वाढ झाले आहे. श्रीकांत वाडेकर याची आई रुपाली वाडेकर आरोपी ललित खोल्लम यास माझा मुलगा श्रीकांत कुठे आहे असं वारंवार विचारत होती. आरोपी ललित खोल्लम सोबत भांडण करत होती. त्यामुळे आरोपी ललित खोल्लम यानं तिला ठाणे येथे शिरोली येथे बोलवून घेतलं. दिनांक 13/11/25 रोजी तिचे शिरोली येथील फ्लॅटवर जाऊन मयत रुपाली विलास वाडेकर वय वर्ष 46 राहणार शिरोली तालुका खेड जिल्हा पुणे हिच्या डोक्यात लोखंडी रॉड मारून तोंडावर व गळ्यावर चाकूनं वार करून तिचा देखील खून केला असल्याचं सांगितले. खेड पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 638/2025 BNS 103-1 प्रमाणे गुन्हा दाखल झाला असून हा गुन्हा उघडकीस आलाय. आरोपी ललित खोल्लम व नंदलाल होले यांनी रुपाली विलास वाडेकर राहणार शिरोली तालुका खेड हिचा खून केला असल्याचं निष्पन्न झाल्यानं त्यांना खेड पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 638/2025 BNS 103-1 या गुन्ह्यात वर्ग करून घेऊन अटक करण्यात आली. त्यांना न्यायालयासमक्ष उपस्थित केलं असता दिनांक 13/4/26 रोजीपर्यंत पोलीस कोठडी रिमांड मंजूर करण्यात आलाय. एकंदरीत आरोपींकडे केलेल्या सखोल कौशल्यपूर्ण तपासात आरोपींनी खेड पोलीस स्टेशनला दाखल असलेले 2 गुन्हे, ठाणे शहर आयुक्तालय हद्दीत दाखल असलेला 1 खून असे एकूण 3 खुनांचे गुन्हे केले असल्याचं उघड झाले. आरोपी ललित खोल्लम यानं फरार कालावधीत मध्य प्रदेश येथून 2 गावठी पिस्तूल, 4 काडतुसे आणून विक्री केली होती. त्या अनुषंगानं कारवाई करून 2 गावठी पिस्तूल, 4 काडतुसे हस्तगत करण्यात आली आहेत. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल पुणे ग्रामीण, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे पुणे विभाग, अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार बारामती विभाग, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे खेड उपविभाग, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड बारामती उपविभाग, उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस दौंड विभाग याच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, खेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण, स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार, सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप संगपाळ, वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस सब इन्स्पेक्टर अभिजित सावंत, पोलीस अंमलदार दीपक साबळे, संदीप वारे, विक्रम तापकीर, हेमंत विरोळे, निलेश सुपेकर, अक्षय नवले, राजू मोमीन, अतुल डेरे श्रेणी, पोलीस सब इन्स्पेक्टर बाळासाहेब कारंडे श्रेणी, पोलीस सब इन्स्पेक्टर विनोद भोकरे,
मंगेश नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा. लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.